महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते। पुणे जिल्ह्याच्या मावळमधील कुंडमळा इथं पूल कोसळलाय। अनेक पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली आहे। अनेक पर्यटक वाहून गेलेले आहेत अशी माहिती आतापर्यंत आपल्याला पोहोचते। पाऊस खूप पडतोय कालपासून आणि मावळातला कुंडमळा हा जो पूल आहे तो पूल वाहून गेल्याचं कळतंय। याची काही दृश्य सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचते। वीकेंड आहे आणि वीकेंड असल्यामुळे काही पर्यटक या सगळ्या भागात गेलेले होते असंही कळतंय। या पुलाच्या बद्दलची माहिती हा जुना होता का कसा वाहून गेला हे आपल्यापर्यंत अजून पोहोचलेलं नाहीये, पण या भागात सातत्याने पाऊस कोसळतोय कालपासून आणि या पावसाच्या नंतर नदीला सुद्धा पाणी आलेलं आहे खूप मोठ्या प्रमाणात। अशा परिस्थितीत पर्यटक तिथं आनंद घ्यायला गेलेले होते या सगळ्या पर्यटनाचा आणि त्याच दरम्यान अनेक पर्यटक सुद्धा वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जाते। याबद्दलचे तपशील आपल्यापर्यंत अजून पोहोचलेले नाहीयेत, पण प्राथमिक दृष्ट्या जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते त्यानुसार बघा ही दृश्य काही फोटो सुद्धा आपल्या पर्यंत आलेले आहेत आणि हा पूल इथं कोसळलेला दिसतोय। पाण्याची धार प्रचंड आहे, गर्दी प्रचंड होती पर्यटकांची। इथला या पाण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक पोहोचलेले होते, पण तो लोखंडी जो पूल होता तो जर्जर झालेला दिसतोय। कदाचित तो गाडीचा पूल होता की पायी जाण्याचा पूल होता। गाड्या सुद्धा दिसतात त्याच्यावर, काही टू व्हीलर सुद्धा दिसतात आपल्याला दृश्यांमध्ये। तर या सगळ्याबद्दल अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी या घटनेच्या संदर्भातली गणेश जुडम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। गणेश, काय घटना आहे नेमकी, कधी घडली आहे? विलास, आपण पाहायला गेलं तर आज वीकेंड असल्यामुळे अनेक पर्यटक पुणे असेल किंवा पिंपरी चिंचवडच्या पर्यटकांना मावळ तालुक्यातील हा कुंडमळा धबधबा हा एकदम जवळ असल्यामुळे अनेक पर्यटक त्या ठिकाणी गेले होते। मात्र हा जो पूल आहे हा पूल खूप जुना होता आणि हा पूल पूर्ण जीर्ण झाला होता। मात्र आता या पुलाची रिपेअरिंग ही करणार होते, परंतु त्या अगोदरच हा पूल कोसळला आणि या खाली इंद्रायणी नदीवर हा पूल असल्यामुळे अनेक पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहेत। विलास, साधारणपणे हा पूल आपण जो दृश्यांमध्ये बघतोय तो पायी जाणाऱ्यांसाठी होता की त्याच्यावर गाड्या सुद्धा काही दिसतायत? काय प्रकार काय हा? नाही, हा जो पूल होता हा पूल टू व्हीलर जाण्यासाठी होता आणि काही जे पर्यटक आहेत ते आपले पायी त्या पुलावर उभे राहून सेल्फी वगैरे काढत होते किंवा फोटो काढण्याचा प्रयत्न करत होते। त्याच वेळेस हा पूल कोसळला गेला आहे। बरं, या पुलाच्या संदर्भात काही माहिती देण्यात आलेली होती की हा पूल धोकादायक आहे किंवा काय? हो, तशी माहिती तिथं लावण्यात आली होती की हा पूल धोकादायक झालेला आहे कारण या पुलाच्या आता दुरुस्तीचं कामही आलेलं होतं, परंतु हा पूल कधी म्हणजे रिपेअर होणार होता त्याची अद्याप काही माहिती मिळाली नाही। परंतु त्या अगोदर आज मोठ्या संख्येने पर्यटक त्या ठिकाणी आल्यामुळे हा पूल। गणेश, साधारण किती पर्यटक वाहून गेल्याची भीती आहे? कारण पर्यटकांची गर्दी इथं प्रचंड दिसते आणि पाण्याचा प्रवाह सुद्धा मोठा आहे। या सगळ्या पर्यटकांना, वाहून गेलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी काय केलं जात आहे? हो, इथले जे स्थानिक आहे इथली जे रेस्क्यू टीम आहे, मावळ वन्यजीव रक्षक असेल किंवा शिवदुर्ग रेस्क्यू टीम आहे लोणावळ्याची, आणि हे NDRFची टीम ही इथे आलेली आहे। कारण की आपण जर पाहायला गेलं तर गेल्या 2 दिवसापासून मावळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस येत आहे। गणेश, मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय, तुम्ही माहिती घ्या त्याच्याबद्दलची आणि आपल्याला थोड्याच वेळात या दुर्घटनेबद्दलचे काही व्हिडिओ सुद्धा मिळणार आहेत। जेव्हा हा अपघात झाला त्यानंतर इथली परिस्थिती काय होती याचा अंदाज आपल्याला त्या व्हिडिओच्या माध्यमातून येईल। पण आता जी प्राथमिक माहिती आली आहे त्यानुसार टू व्हीलरसाठी जाण्याचा हा अतिशय जर्जर झालेला पूल होता आणि तो पूल खाली कोसळला। अनेक जण सेल्फी काढण्यासाठी तिथे गेले होते, काही गाड्या सुद्धा त्याच्यावरती पुलावरती होत्या, गर्दी होती आणि त्या जो सगळं वजन होतं ते पेलू शकलेलं नाही हा पूल आणि त्यामुळे तो खाली कोसळला। आणि जिथं कोसळलाय तो बघा, हा पलीकडच्या बाजूने जर कोसळला असता तर कदाचित इतकी मोठी हानी झाली नसती, पण हा नेमका बरोबर जिथं पाण्याची धार आहे आणि पाण्याचा वेग प्रचंड आहे। आपल्याला कल्पना, कालपासून खूप पाऊस पडतोय आधी सुद्धा आणि या प्रवाह जिथून जातोय पाण्याचा, जी धार आहे बरोबर तिथं तो पूल कोसळलेला आहे। त्यामुळे वरून कोसळलेले लोक ह्या प्रचंड धारेमध्ये पडलेले आहेत। काही गाड्या सुद्धा आपल्याला तिथे दिसतात। त्यामुळे धोका जो आहे किंवा भीती आहे की अनेकांना याच्यामध्ये प्राण गमावे लागू शकतात
आशा करूया की त्या सगळ्यांना सुरक्षितरित्या वाचवलं जाईल। पण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतोय तुम्हाला की सध्या वीकेंड आहे, पावसाळी पर्यटनाचे दिवस आहेत, आपण जात असतो अशा ठिकाणी, पण धोकादायक ठिकाणी जाऊ नये आणि आपला जीव धोक्यात घालू नये। एका सेल्फीसाठी आपण काय, आपला जीव इतका मोठा आहे आणि इतका आपला जीव अनमोल आहे, आपलं आयुष्य अनमोल आहे, एका सेल्फी त्याची किंमत असू शकत नाही। आणि जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते त्यानुसार 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जाते। आपण आशा करूया, प्रार्थना करूया की हे सगळे जण सुरक्षितरित्या बाहेर येतील। पण ही पुन्हा एकदा ब्लॅक संडे म्हणावा लागेल जर अशा प्रकारची काही जीवितहानी झाली तर। मावळामध्ये माहिती आहे आपल्याला की निसर्ग संपन्न असा हा सगळा परिसर आहे। मुंबई आणि पुण्यातले सगळे पर्यटक मावळामध्ये जात असतात पर्यटनासाठी। वर्षा पर्यटनाचे दिवस आहेत, पावसाचं आगमन झालेलं आहे आणि याच दरम्यान मावळमधला जो कुंडमळा भाग आहे हा थोडा पर्यटकांसाठी, कारण तिथं पाणी अडवलेलं आहे, वरून धबधबा आहे, पाण्याचा प्रवाह, खळाळतं पाणी, हे सगळं दृश्य नयनरम्य असं हे दृश्य आणि ते आपल्या डोळ्यात कैद करण्यासाठी, त्या वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येनं वीकेंडला पर्यटक तिथं आले। पण या पर्यटनाच्या ठिकाणी तो जो ब्रिज आहे, जर्जर झालेला ब्रिज आहे, अनेक वर्ष जुना हा धोकादायक असा हा ब्रिज होता, त्या ब्रिजवरती सगळे पर्यटक गेले आणि पाण्याच्या अगदी बरोबर प्रवाहाच्या वर जो भाग होता तो खाली कोसळलेला आहे। त्यामुळे या सगळे जे लोक तिथं जमलेले होते, मोठी गर्दी तिथं झालेली होती, काही गाड्या टू व्हीलर सुद्धा तिथं होत्या, त्या सुद्धा खाली कोसळलेल्या आपल्याला दिसत आहेत। हा सगळा सांगाडा पूर्णपणे खाली आला आणि तो प्रवाहात पडलेला आहे, त्यामुळे सगळेजण वाहून गेलेले आहेत। हा सांगाडा जर पलीकडे कोसळला असता, कदाचित जिथं पाणी नाहीये, पाण्याची मोठी धार नाहीये, तर कदाचित काही जखमी झाले असते। पण आता असं झालंय की ह्या पाण्याच्या नेमक्या प्रवाह जिथं आपल्याला अंदाज येऊ शकतो, पाण्याचा वेग प्रचंड आहे, वरून पाऊस कोसळतोय, 2 दिवसापासूनचा हा पूर आहे आणि या पुरात जी धार आहे, इंद्रायणी नदी आहे, मोठी नदी आहे, तुम्हाला माहिती आहे। या नदीपात्राचं जे वेग आहे तिथला, कारण पाणी वर साठवलं आणि लगेच खाली उतार असल्यामुळे, तीव्र उतार असल्यामुळे पाण्याचा वेग प्रचंड आहे आणि या वेगवान पाण्यामध्ये हे 20 ते 25 जण वाहून गेल्याची माहिती आपल्याला मिळते। कदाचित ते पुढे कुठेतरी अडकतील, सापडतील, त्यांना वाचवलं जाईल, रेस्क्यू टीम तिथे पोहोचलेली आहे। हे आशा करूया आपण की या सगळ्यांच्या आनंदावरती विरजण पडणार नाही। ही दुर्घटना तर निश्चितपणे मोठी झालेली आहे, अनेक पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जाते। मावळातल्या कुंडमळा भागात हा जर्जर झालेला जुना असा हा पूल होता, जो टू व्हीलर आणि पायी जाणाऱ्या लोकांसाठी होता, नदी क्रॉस करण्यासाठी हा पूल बांधण्यात आलेला होता। खूप जुना हा पूल होता, पण आज वर्षा पर्यटनासाठी तिथं मोठ्या संख्येनं पर्यटक पोहोचले आणि धोकादायक पुलावरती ते चढले। या पुलावर उभं राहून मागचं दृश्य सेल्फीत कैद करणं त्यांचा प्रयत्न होता आणि त्यासाठी एकाच ठिकाणी सगळेजण जमले आणि नेमका त्याच वेळेला या पुलाचा हा सगळा भाग कोसळला आणि तो कोसळून पाण्यात पडलेला आहे। गणेश दुडम आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। गणेश, पाणी प्रचंड दिसतंय, पाण्याचा वेग प्रचंड दिसतोय, साधारण किती लोक वाहून गेल्याचा अंदाज आहे? हो, आपल्याला विचार तर 10 ते 15 लोक वाहून गेल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि इथं मोठ्या युद्ध पातळीवर आता इथं रेस्क्यू सुरू आहे। कारण की आपण जर पाहायला गेलं तर गेल्या 2 ते 3 दिवसापासून येथे मावळ तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस असल्यामुळे पाण्याचा प्रवाह काही तांत्रिक कारणामुळे आपल्यापर्यंत त्यांचा आवाज पोहोचत नाहीये। सध्या या बातमीचे सगळे अपडेट्स ते घेत आहेत, त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पण पोहोचत आहेत, माहिती पण त्यांना घ्यायची आणि आपल्याला पण ती द्यायची आहे। कसरत असते ही अशा मोठ्या दुर्घटनेच्या वेळी कुठल्याही रिपोर्टरची। आणि आता आपण बघतोय की